परंतु या ठिकाणी सर्वांनी एकमुखी मागणी केली, कापसाला भाव वाढवून द्या, कापसाला 6,000 रुपये भाव द्या, अशी मागणी सर्व पक्षीय भाजप, सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी मागणी केली आहे. आणि हे ऐकून झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही, विचार करू आणि नंतर सांगतो असं म्हणून त्यांनी फक्त वेळ मारून दिलेली आहे. मला वाटतं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हे शासन थट्टा करत आहे. त्यांना जर आज ते निर्णय घ्यायचा नव्हता आणि ते बोलायचं नव्हतं त्या विषयावर, त्यांनी मिटिंगच त्यासाठी बोलवली, बैठकच त्यासाठी बोलवली, हाच खरा मूळ प्रश्न आहे. आणि म्हणून हे शासन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त जास्त भाव द्यायला तयार नाहीये, त्यांची ती मानसिकता नाहीये. आणि म्हणून आता सर्व शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे आणि याचा आता उद्रेक होणार आहे. मला असं वाटतंय शेतकरी हा आता रस्त्यावर उतरायला तयार झाला, जीवावर उदार झालेला आहे. कारण यावर्षी असंही तसे तो कर्जात बुडालेला आहे. आत्महत्या करून मरापेक्षा रस्त्यावर उतरून पोलिसांच्या गोळ्या घातलेल्या बरं असं त्याला आता वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून आता शासनाने फार शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. शेवटची आता एक संधी शासनाला आहे. जर अजूनही जर 2 दिवसामध्ये जर त्यांनी कुठला निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी या सर्व शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि सरकारला